जगात जेव्हा युद्धाची चर्चा सुरू होते तेव्हा अनेक देशांची नाव समोर येतात. अमेरिका, रशिया, चीन, इस्रायल आणि त्याचबरोबर एक नाव कायम चर्चेत असतं, किम जोंग उन. सोशल मीडियावर अनेकदा मीम्स पाहायला मिळतात की सगळीकडे युद्ध सुरू आहे, पण उत्तर कोरियाला कोणी का ललकारत नाही? हा प्रश्न अनेकदा पडतो, पण यामागं काही गंभीर आणि वास्तव कारण आहे. सर्वात मोठं कारण म्हणजे अण्वस्त्र. उत्तर कोरिया हा छोटा देश असला तरी त्याच्याकडे अण्वस्त्राची ताकद आहे. अण्वस्त्र म्हणजे फक्त एक मोठा बॉम्ब नव्हे, तर काही मिनिटात लाखो लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्याची क्षमता. जर एखाद्या देशाने उत्तर कोरियावर थेट हल्ला केला तर उत्तर कोरिया प्रत्युत्तर म्हणून अण्वस्त्रांचा वापर करू शकते. अशा परिस्थितीत नुकसान फक्त दोन देशापुरतं मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि कदाचित जगावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भौगोलिक स्थान. उत्तर कोरियाच्या शेजारी दक्षिण कोरिया आहे. दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेचे सैन्य तैनात आहेत. जर उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये युद्ध झालं तर अमेरिका लगेच यात ओढली जाईल. याशिवाय उत्तर कोरियाच्या सीमेला चीन आणि रशिया हे शक्तिशाली देश आहेत. जर मोठा संघर्ष झाला तर हे देश पूर्णपणे बाजूला राहतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे एक छोटा संघर्षही मोठ्या प्रादेशिक युद्धात बदलू शकतो. तिसरं कारण म्हणजे डिटरन्स, म्हणजे परावृत्त करण्यासाठी ताकद. अण्वस्त्र असलेला देश थेट हल्ल्यापासून काही प्रमाणात सुरक्षित राहतो, कारण हल्ला करणाऱ्या देशाला माहिती असतं की त्याला मोठं नुकसान सहन करावं लागेल. यालाच आंतरराष्ट्रीय राजकारण, म्युच्युअली अझ्युम डिस्ट्रक्शन अशी संकल्पना म्हणतात. म्हणजेच दोन्ही बाजूंना इतकं मोठं नुकसान होऊ शकतं तर कोणी पहिला हल्ला करायला तयार होत नाही. किम जोंग उन यांची नेतृत्व शैली सुद्धा एक कारण आहे. ते अनेकदा आक्रमण वक्तव्य करतात, मिसाईल चाचण्या घेतात आणि जगाचं लक्ष वेधून घेतात. पण प्रत्यक्षात मोठं युद्ध टाळलं जातं, कारण प्रत्येक देश युद्ध सुरू करण्याच्या आधी त्याचे राजकीय आणि लष्करी परिणामाचा विचार घेतो. उत्तर कोरिया आधीच आर्थिक निर्बंधाखाली आहे. त्यांची अर्थव्यवस्था मर्यादित आहे, पण त्यांच्याकडे लष्करी ताकद, विशेषतः क्षेपणास्त्राची क्षमता आहे. सोशल मीडियावर दिसणारी चित्र आणि वास्तव यात फरक असतो. मेम्समध्ये गोष्ट विनोदी पद्धतीने दाखवली जाते, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात हे खूप गुंतागुंतीचं असतं. कोणत्याही देशावर थेट युद्ध छेडणं म्हणजे फक्त दोन सैन्याची लढाई नसते, तर त्यामागे अर्थव्यवस्था, राजनैतिक संबंध, आंतरराष्ट्रीय करार आणि लाखो सामान्य नागरिकांचं भविष्य जोडलेलं असतं. म्हणूनच मोठे देश उत्तर कोरियावर थेट हल्ला करत नाहीत. ते निर्बंध लावतात, संयुक्त राष्ट्रांसारख्या मंचावर दबाव टाकतात, चर्चा करतात, पण थेट युद्ध टाळतात. कारण एकदा युद्ध सुरू झालं की ते कुठं थांबेल हे कुणी सांगू शकत नाही. आजच्या काळात युद्ध फक्त रणांगणात होत नाही, ते अर्थव्यवस्थेत, सायबर क्षेत्रात, माहितीच्या माध्यमातूनही होतं. त्यामुळे प्रत्येक देश शक्यतो थेट संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतो. अण्वस्त्रांची भीती हेच अनेक वेळा युद्ध रोखण्याचे कारण ठरते. शेवटी प्रश्न असा आहे की उत्तर कोरियाला कुणी ललकारत नाही कारण त्यांना भीती वाटते म्हणून, की कारण सर्व देशांचा परिणाम विचार करून निर्णय घेतात. कदाचित दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात खऱ्या असू शकतात. पण एक गोष्ट नक्की, आजच्या जगात युद्ध सुरू करणं सोपं असतं, तरी ते थांबवणं खूप कठीण आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा कसं काय.